नमस्कार गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, लॉंग टर्म गुंतवणूक करण्यासाठी उद्या कोणते शेअर्स आणि ETF महत्त्वाचे आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो, उद्यासाठी 5 महत्त्वाचे शेअर्स निवडले आहेत. उद्यासाठी 5 महत्त्वाचे ETF आपण पाहणार आहोत. 3% किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळवण्याची यामध्ये शक्यता आहे. प्रत्येक शेअर्समध्ये नफा आल्यानंतरच विक्री करायची, लॉसमध्ये करायची नाही. गुंतवणूक आपण 100 रुपयापासून 500, 1000 रुपयापासून सुरुवात करू शकतो. त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. ही माहिती शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने आहे. शेअर व ETF ची निवड अभ्यास करून केली असून माहिती ChatGPT कडून घेतली आहे. निश्चित सल्ला नाही. ही कोणत्याही शेअर किंवा ETF खरेदी करण्याची निश्चित शिफारस किंवा हमी नाही. बाजारातील बदल, शेअर किंवा ETF चे भाव व तांत्रिक परिस्थिती रोज बदलू शकते. प्रॉफिट टार्गेट, नफ्याचे लक्ष्य. प्रॉफिट टार्गेट प्रत्येकाने आपापल्या स्वनिर्णयानुसार ठरवावे आणि शेअरची ETF ची विक्री करावी. अंतिम निर्णय गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. जोखीम, शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये जोखीम असते. आजचा पहिला शेअर आहे भारती एअरटेल. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक. मोबाईल, 5G, ब्रॉडबँड आणि डिजिटल सेवा हे प्रमुख व्यवसाय. क्वार्टर 1 FY फर्स्ट इयर 27 मध्ये महसूल 18% वाढून ₹58,539 कोटी झालाय. नंतर क्वार्टर 1 मध्ये फिनान्शियल इयर 27 मध्ये निव्वळ नफा 37% झालाय आणि रुपयामध्ये तो 8,137 कोटी झालेला आहे. 8,167 कोटी झाला. मोबाईल ग्राहकांची संख्या आणि प्रीमियम प्लॅनकडे ग्राहकांचा कल वाढल्यामुळे ARPU ₹264 पर्यंत पोहोचला. 5G डेटा वापर आणि ग्राहक वाढ ही कंपनीसाठी भविष्यातील प्रमुख वाढीची कारणे आहेत. दुसरा शेअर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया SBIN. भारताची सर्वात मोठी सरकारी बँक. भारतात सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ही बँक काम करते. मोठा कर्ज पुरवठा, ठेवी आणि ग्राहक आधार ही प्रमुख ताकद बँकेची आहे. फर्स्ट क्वार्टरमध्ये निव्वळ नफा 10% ₹21,121 कोटी झाला. कर्ज वाटपात मजबूत वाढ दिसून आली. एकूण कर्ज वाटपात सुमारे 18% वाढ झाली. पहिल्या क्वार्टरमध्ये 15% NII वाढले. त्यामुळे मुख्य बँकिंग व्यवसाय मजबूत राहिला. ग्रॉस NPA 1.47% पर्यंत कमी झाल्याने मालमत्तेची गुणवत्ता सुधारलेली दिसते. पंजाब नॅशनल बँक PNB भारताची विश्वासार्ह सरकारी बँक. भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक बँक. रिटेल, कृषी, MSME कर्ज हे महत्त्वाचे व्यवसाय. फर्स्ट क्वार्टरमध्ये निव्वळ नफा 5,253 कोटी म्हणजेच दरवर्ष सुमारे 214% वाढ. ऑपरेटिंग नफा 7,519 कोटी झाला. त्यामुळे ऑपरेशनल कामगिरी सुधारलेली दिसते. बँक रिटेल, कृषी, MSME क्षेत्रात कर्जवाढीवर भर देत आहे. NIM अजूनही लक्ष ठेवण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे नफा वाढीबरोबरच मार्जिनची दिशा महत्त्वाची राहील. पुढचा शेअर आहे इंडियन बँक INDIANB. भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक. रिटेल, कृषी, MSME आणि कॉर्पोरेट बँकिंगमध्ये कर्ज पुरवठा करते. या वर्षाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये निव्वळ नफा 3,273 कोटी, सुमारे 10% वाढ आहे. नेट इंटरेस्ट इन्कम 17% वाढून 7,435 कोटी झाला. ग्रॉस NPA 3%वरून 1.86% पर्यंत कमी झाल्याने असेट क्वालिटीमध्ये चांगली सुधारणा. नेट NPA 0.15% पर्यंत कमी झाल्यामुळे बँकेची कर्ज गुणवत्ता सध्या मजबूत दिसते. पाचवा शेअर आहे ऑइल इंडिया OIL. भारताची अग्रगण्य ऊर्जा कंपनी. सरकारी ऊर्जा कंपनी. मुख्य व्यवसाय कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे शोध, उत्पादन व विकास. या वर्षाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये महसूल 57% वाढला. त्यामुळे व्यवसायातील मजबूत वाढ दिसली. या वर्षाच्या क्वार्टरमध्ये निव्वळ नफा 4,027 कोटी. दरवर्ष जवळपास 97% वाढ झालेली आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ आणि चांगल्या तेलाच्या किमती जास्त आपल्याला फायदा झालेला दिसतो. तेलाच्या किमती, उत्पादनाची वाढ आणि ऊर्जा क्षेत्रातील बदल या
या स्टॉक पुढचे महत्त्वाचे घटक राहतील. ETF बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. अबाउट ETF. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे एक ETF हा अनेक शेअरचा मिळून बनलेला असतो. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ETF ही सुरक्षित मानले जाते. ETF मध्ये एकाच कंपनीऐवजी एखाद्या इंडेक्स किंवा सेक्टरचा समावेश असतो. यामध्ये अनेक सिक्युरिटीज किंवा शेअर्सचा समावेश असू शकतो. म्हणजेच अनेक शेअर्सचा गट या एका ETF मध्ये असतो. उदाहरणार्थ 20 शेअर्स, 30 शेअर्स, 50 शेअर्स, 100 शेअर्स, 200 शेअर्स याप्रमाणे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना इंडिव्हिज्युअल स्टॉकपेक्षा ETF अधिक डायव्हर्सिफाईड विविध गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित पर्याय वाटू शकतो. पण ETF मध्ये देखील मार्केट रिस्क असते आणि 6% प्रॉफिटची हमी नसते. त्याचबरोबर ब्रोकरेज, टॅक्सेस आणि इतर चार्जेसमुळे प्रत्यक्ष हातात मिळणारा नफा यापेक्षा कमी असू शकतो. म्हणून फक्त टार्गेट पाहू नका, बाय प्राइस, रिस्क आणि एक्झिट प्लॅन यांचाही विचार करा. आजचा पहिला ETF आहे हाँगकाँग बीज, निप्पॉन इंडिया ETF हाँगकाँग बीज. हाँगकाँग बाजारपेठेत गुंतवणुकीची संधी. इंडेक्स ट्रॅकिंग. हा ETF हाँगकाँगच्या हाँगकाँग बीज इंडेक्सला ट्रॅक करतो आणि तेथील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. फंड हाऊस. हा निप्पॉन इंडियाच्या म्युच्युअल फंडद्वारे व्यवस्थापित केला जातो. फायदा. भारतीय गुंतवणूकदारांना एकाच ट्रेडिंग खात्यातून आंतरराष्ट्रीय चीनच्या बाजारपेठेत ग्लोबल एक्सपोजर गुंतवणूक करण्याची संधी मिळते. पोर्टफोलिओ. यामध्ये अलिबाबा, टेन्सेंट यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टेक व फायनान्शियल कंपन्यांचा समावेश असतो. ट्रेडिंग व ट्रेडिंगचे प्रकार. हा NSE वर थेट सामान्यपणे शेअर्स प्रमाणे खरेदी विक्री करता येते, म्हणजे ट्रेड करता येतो. दुसरा ETF आहे ग्रोवेल रेल, निफ्टी इंडिया रेल्वेज PSU ETF. भारतीय रेल्वे सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक. इंडेक्स ट्रॅकिंग. हा ETF निफ्टी इंडिया रेल्वेज PSU इंडेक्सला ट्रॅक करतो. फंड हाऊस. हा ग्रोथ असेट मॅनेजमेंट द्वारे चालवला जातो. फोकस सेक्टर. यामध्ये प्रामुख्याने भारतीय रेल्वे क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचा समावेश असतो. प्रमुख शेअर्स. IRCTC, IRFC, RVNL आणि IRTES यासारख्या रेल्वे क्षेत्रातील प्रमुख PSU कंपन्यांमध्ये याचा पैसा गुंतवला जातो. उद्देश. भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर होणारा विकास आणि सरकारी योजनांचा फायदा घेणारा हा थेमॅटिक ETF आहे. तिसरा ETF आहे FMCGI ETF, ICICI प्रुडेन्शियल निफ्टी FMCG ETF. भारतातील आघाडीच्या FMCG कंपन्यांमध्ये गुंतवणूक याद्वारे केली जाते. इंडेक्स ट्रॅकिंग. हा ETF निफ्टी FMCG इंडेक्सच्या कामगिरीचे अनुसरण करतो. फंड हाऊस. हा ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडद्वारे व्यवस्थापित केला जातो किंवा चालविला जातो. फोकस सेंटर. दैनंदिन वापराच्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. प्रमुख शेअर्स ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडिया यासारख्या लार्ज कॅप FMCG कंपन्या याच्या पोर्टफोलिओमध्ये असतात. वैशिष्ट्य. FMCG क्षेत्र स्थिर मानले जात असल्याने बाजारातील चढ उतारात पोर्टफोलिओला सुरक्षितता देणारा हा सेक्टोरियल ETF आहे. चौथा ETF आहे एनर्जी, मिराई असेट निफ्टी एनर्जी ETF. भारतातील प्रमुख ऊर्जा कंपन्यांमध्ये गुंतवणूक. इंडेक्स ट्रॅकिंग. हा ETF निफ्टी एनर्जी टोटल रिटर्न इंडेक्सला ट्रॅक करतो. फंड हाऊस. हा मिराई असेट म्युच्युअल फंडाद्वारे व्यवस्थापित केला जातो. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित जसे की तेल व गॅस, वीज आणि ग्रीड वितरण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. प्रमुख शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीज, NTPC, ONGC, पॉवर ग्रीड आणि कोल इंडिया यासारख्या आघाडीच्या ऊर्जा कंपन्यांचा यात समावेश आहे. फायदा. भारतातील वाढत्या ऊर्जेच्या मागणीचा आणि पॉवर ग्रीन एनर्जी क्षेत्राचा वाढीचा फायदा घेण्यास उपयुक्त. पाचवा ETF आहे ABSL PSE, आदित्य बिर्ला सन लाईफ निफ्टी PSE ETF. केंद्र सरकारी नवरत्न किंवा महारत्न कंपन्यांमध्ये गुंतवणूक याद्वारे केली जाते. इंडेक्स ट्रॅकिंग. हा ETF निफ्टी PSE इंडेक्स पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसला ट्रॅक करतो. फंड हाऊस. आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडद्वारे हा फंड चालविला जातो. फोकस सेंटर. केंद्र सरकारची मालकी असलेल्या विविध क्षेत्रातील नफा मिळवणाऱ्या नवरत्न आणि महारत्न सार्वजनिक कंपन्यांमध्ये PSU गुंतवणूक करतो. पोर्टफोलिओ. यामध्ये पॉवर, ऑइल अँड गॅस, डिफेन्स आणि इतर सरकारी क्षेत्रातील आघाड्यांच्या कंपन्यांचा समावेश असतो. वैशिष्ट्य. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये थेट एकाच ठिकाणाहून गुंतवणूक करण्याचा आणि चांगल्या लाभांशांचा डिव्हिडंड यील्ड फायदा घेण्याचा हा एक मार्ग आहे. तर मित्रांनो, आज आपण 5 शेअर्स व 5 ETFची थोडक्यात माहिती घेतली. तुमच्या मते या 5 पैकी 6% प्रॉफिट टार्गेट साठी कोणता शेअर्स किंवा ETF चांगला आहे? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा
अशाच प्रकारची शेअर आणि ETF विषयी सोपी माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. डिस्क्लेमर किंवा महत्त्वाची सूचना. इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. गुंतवणुकीतील जोखीम ही बाजारावर अवलंबून असते. हा व्हिडिओ कोणालाही हा शेअर नक्की घ्या किंवा 6% नफा नक्की मिळेल असे सांगण्यासाठी नाही. शेअर बाजारात नफा होऊ शकतो तसेच तोटाही होऊ शकतो. मी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काही शेअर्स व ETFचा अभ्यास करत आहे. त्या अभ्यासातून मला योग्य वाटणाऱ्या शेअर्स व ETFची माहिती या व्हिडिओद्वारे आपणास देत आहे. हा कोणत्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा सल्ला नाही. सोशल मीडियावरील इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन व स्वतःचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. गुंतवणुकीचा अंतिम निर्णय आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे गुंतवणूकदाराची असेल.